नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 मार्च 2026. मी माझ्या शेतामध्ये आणि आता काय झालं, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे, गहू देखील काढणी चाललेला आहे. त्याच्यानंतर मका देखील काढणी चालू आहे, तंबाखू देखील काढणी चालू आहे, हळद काढणी चालू आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनी एक अंदाज लक्षात घ्यायचा. आज राज्यात 9 मार्च आहे. 9 मार्चपासून राज्यामध्ये 16 मार्चपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या. गहू काढून घ्या, हरभरा काढून घ्या, मका काढून घ्या, तंबाखू काढून घ्या. कारण की राज्यामध्ये 17 मार्च ते 25 मार्चच्या दरम्यान वातावरण खराब होणार आहे. काही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, काही भागात गारपीट होणार आहे, कुठं निरंक राहणार आहे, काही भागांना सोडून देणार आहे, कुठं नुसतं वारं सुटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग राज्यात पाऊस कसा येणार आहे, तर राज्यात सांगायचं झालं तर 16 मार्चला राज्यामध्ये वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल. 16 मार्चला ढगाळ परिस्थिती राहील, पण 17 मार्चला मात्र वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे 17, 18, 19च्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस सुरू होईल, कुठं रिमझिम पडेल, काही ठिकाणी वादळी वारं सुटेल. म्हणून हा अंदाज पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. 17, 18, 19, 20च्या दरम्यान. त्याच्यानंतर ह्याच जिल्ह्यामध्ये 22, 23, 24च्या दरम्यान परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हे लक्षात येतं. म्हणजे 2 टप्प्यात पाऊस येणार आहे. एकदा येणार आहे 17, 18, 19, त्याच्यानंतर 22, 23, 24च्या दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा ह्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्राकडे देखील तुम्हाला सांगू इच्छितो 17 मार्चपासून ते 23 मार्चच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण होणार आहे. काही भागामध्ये गारपीट होणार आहे, काही ठिकाणी वारं सुटल, कुठं रिमझिम पाऊस पडेल, काही भागांना सोडून देईल. म्हणून हे अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर या भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे देखील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर ह्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, 17, 18, 19चा एक वातावरणात बदल होणार आहे. त्याच्यानंतर 22, 23, 24च्या दरम्यान एकदा वातावरणात बदल होणार आहे. म्हणजे 2 टप्प्यात तिकडे देखील पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा ह्या 4-5 जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं, 17, 18, 19च्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे. आणि त्याच्यानंतर 22, 23, 24च्या दरम्यान एकदा पावसाचं, म्हणजे 2 टप्प्यामध्ये ह्या भागात देखील पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करा, तुमचा आलेला असेल हरभरा गहू असेल तर तुम्ही 16 पर्यंत काढा किंवा झाकून घ्या. कारण की या पावसामध्ये काय होणार आहे, काही काही भागामध्ये गारपीट होणार आहे. मग गारपीट कुठं होऊ शकते की तुम्हाला सांगू इच्छितो, गारपीट सगळीकडे होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. मग गारपीट झाली तर कुठं होते, नदीच्या कडेला होते. नदीच्या कडेला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते. एखादा कॅनल असेल तर कॅनलच्या बाजूला दोन्ही साईडनं इकडल्या बाजूने 1 किलोमीटर, इकडल्या बाजूने 1 किलोमीटर होते. एखादा तळ असेल तर तळ्याच्या बाजूने 4ही बाजूने 1 किलोमीटरच्या अंतरानं होते. एखादा डोंगर असेल तर डोंगरावर गारपीट होते. जिथं हलकी जमीन आहे, दगडाची जमीन आहे, त्या ठिकाणी गारपीट होते. पण ब्लॅक जमिनीवर, काळ्या जमिनीवर गारपीट होणार नाही. म्हणून हे लक्षात यायचं. मग ब्लॅक जमिनीवर जरी काळ्या जमिनीवर झाली तर फक्त बोरा एवढी होऊ शकते. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात. पण राज्यामध्ये मात्र 16 तारखेपासूनच वातावरणात बदल होणार आहे. तसं तर 15 तारखेला तर आभाळ यायला सुरुवात होईल. 16 मार्च ते 22-23 मार्चच्या दरम्यान आपण स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या पाळीव प्राण्याची घ्यायची. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यात हे पाऊस काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पडणार आहे, काही भागात पडणार देखील नाही, काही ठिकाणी नुसतं वारं सुटणार आहे, काही भागात गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात सर्वदूर सगळीकडे पडणार नाही. तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. परभणी जिल्ह्यामध्ये 800 गाव आहेत, 848 गाव आहेत. तर 848 गावामध्ये नाही पडणार, 50% गावामध्ये पडेल आणि 50% गावामध्ये नुसतं वारं सुटतं. काही ठिकाणी गारपीट देखील होईल. अशी परिस्थिती होऊ शकते. मग तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे पाऊस नेमका कुठं पडणार आहे आणि ते कशामुळे यायला, तर आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब
हिमाचल प्रदेश ह्या भागात देखील म्हणजे सांगायचं झालं तर 16 ते 25च्या दरम्यान देशभरात अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्राला होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि 2026च्या पावसाबद्दल सांगायचं झालं तर शेतकऱ्याला सांगू देतो 1972 सारखा दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. उलट हे 2026 आपल्या शेतकऱ्यासाठी चांगलं वर्ष आहे. ज्या वर्षी पाऊस कमी पडतो, सरासरी इतका पडतो, जेमतेम पडतो, पिकाला लागल तसा पडणार आहे, म्हणून पिकं शेतकऱ्याचं चांगले होणार आहे, शेतकरी मालामाल होणार आहेत, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणून माझं एक शेतकऱ्यांचं पाऊस जर कमी राहिला तर कमी पाण्यावर येणारी पिकं करा, लवकर येणाऱ्या जाती करा, लवकर येणाऱ्या जातीला प्राधान्य द्या. असं केलं तर लवकर येणारं पीक निघून जातं. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे पावसाळा जरी सुरू झाला, परतीचा पाऊस मात्र काही काही जिल्ह्याला झोडपून जाणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेता. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावी लागतील, झाडं लावा, त्या प्रतीचं तापमान कमी करा. जोपर्यंत हे तापमान कमी होणार नाही तोपर्यंत ह्या अतिवृष्टीला गारपिटीला सामोरं जावंच लागणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.